माय न्यू ब्लॉग. तर आता शाळेमध्ये टाइम बघा. तर आजपासून 11ची शाळा होऊन गेली. त्यावर रोज मला टाइम होऊन जातो त्याच्यामुळे ब्लॉग मी 8ला 10ला 12ला 1ला टाकायचं. आता अशी काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आता सकाळची शाळा होऊन गेली. संध्याकाळी ब्लॉग रात्री एडिट करेन आणि सगळे आठवते तुम्हाला अपलोड करून देईन. तुम्हाला बघायला बी मजा येईल. मस्तपैकी कपडे सुका टाकते सगळे वळले. तर बाहेर बघू शकता मौसम. याला म्हणतात ब्युटिफुल मौसम. तर याच्यामध्ये शाळेमध्ये जायला मजा, पाऊसमध्ये शिकवायला मजा अलग राहते. पण पाऊसमध्ये मॅडम काय येणार आहे, सर काय येणार आहे शिकवायला, एकदम अशी धक्काच मजा आहे. तुम्हाला काय सांगू पाहिजे. मस्तपैकी ते ठेवलेलं का पाणी होतं ना उठून बंद टाकलेलं पडलं पाणी. मग असं आमचं जेव्हा आम्ही घर बांधलं असं घर बांधलं आणि पण मस्तच नाही. तर हे मला जिजे माझं म्हणतं माझ्या ब्लॉग घ्यायचं. तर त्यांच्या जिदवर उभं राहून घर बांधायचं. असं घर बांधलं गावामध्ये कोणाकडे तरी तर बहुतेक हळद कवर लागली. हळद का वाटतं हळद वाटतं मस्त थोडी वेळ मस्त शाळेमध्ये जात पण शाळेत का म्हणतात तुम्ही काय करता शाळेमध्ये का पण जात नाही. तर पाऊस करतोय बघा. पाऊस पडतो शाळेत जायला मला 10 मिनिटं बाकी. 10 मिनिटामध्ये पाऊस क्लिअर होऊन जाईल आणि शाळेमध्ये जायला बी एकदम क्लिअर होऊन जाईल. मग दप्तर पॅक करून दिले. तर तो म्हणतो डबा वांग्याची भाजी. वांग्याची भाजी मला काय आवडत नाही. मी लावला जिम्मा. तर मी घेतलं लोणचं पोळी. लोणचं पोळी सगळ्यांना आवडते. तर मला आवडते. माझी मम्मी मस्तपैकी लवशी तर बघू शकता इथं मस्त घाण लागल्या. आपण शाळेपर्यंत जातो बाकी पुढचा ब्लॉग शाळेतून आल्यावर ट्राय करू. मस्तपैकी चहा चपाती म्हणजे एक नंबर चिकन एकदम मी देव खातो चहाचं पाहिजे. आता मस्तपैकी खाणार मला तो हे काय आता जेवण केलं जेव्हा दाखव तुम्हाला काय काय खिचडी केली आज जेवायला. मस्तपैकी शिरे चालू इथं. होय का आता सकाळी सकाळी मी उठून गेलेलो आहे. मस्तपैकी मी चहा करतो. मस्तपैकी सकाळी उठले चहा थंड का गरम गरम एवढं मस्तपैकी व्ह्यू मस्तपैकी तर बसून बसून चहा पीत. तर मला उठून काय माहीत पडलं आज तर आमचा गॅस 0% LPG क्षमा. तर बघू शकता इथं माझी मम्मी मस्तपैकी याच्यामध्ये काय करते हे बघा लाकडं बिकं टाकून मस्तपैकी चुलामध्ये करते भाजी. चुलामध्ये भाजी आणि गॅसमधली भाजी सोडत नाही. चुलामध्ये भाजी तर जुन्या काळामध्ये चुल्याची भाजी नसली गॅस ते आत्ता आलेली. तुम्हाला दाखवतो कशाची भाजी होते. हे ते कांद्याची पात मस्त कांद्याची पात होती चुल्याची भाजीमध्ये. चुल्याच्या पात मस्तपैकी तर मला छान दिलेला आहे. म्हणजे 2 पोळ्या एक्स्ट्रा करायला झाले तर का मला भूक आणि रात्री मी कमी खाल्ली त्याच्यामुळे तर गॅस केव्हा भेटणार याची माहिती तुम्हाला सांगून देतो. गॅस तर 8च्या आसपास भेटणार. गॅस भेटणार आहे परवा. मग 2 दिवस आम्हाला गॅस असे स्वयंपाक करायलाच पडेल. तुम्हाला हे सांगू देतो. त्याच्यामुळे आतापासून फक्त संध्याकाळी भाजी समज माझी मम्मी काय म्हणतो की बोल चांगली भाजी कर. कांद्याची पात मला आवडत नाही. कांद्याची पात लवकर होत त्यामुळे माझ्या मम्मीला कुठं टाकून देतो. त्यामुळे मी आज डिसिजन घेतला मी डबा निघून जाणार फायनल. मी आता उठत बघू शकता तुम्ही मस्तपैकी मला आथरून बिथरून ठेवलेलं आहे मस्तपैकी. आता मस्तपैकी चांगलं करतो आणि मस्तपैकी शाळेत रेडी होतो.